नमो भगवते वासुदेवाय। हा जो प्राचीन बर्ही राजा होता, म्हणजे मुळातला हवीरधान परीक्षित राजा, त्या राजानं ब्रह्मदेवाच्या सांगण्यामुळं समुद्राची जी कन्या शतद्रुती तिच्याबरोबर विवाह केला। ही शतद्रुती अतिशय सुंदर होती, सर्वांग सुंदरी होती, किशोरी होती, सुंदर अशा वस्त्रभूषणांनी नटून थटून आलेली होती। आणि त्या विवाह मंडपामध्ये ती जेव्हा त्या सप्तपदी घालण्यासाठी अग्निभोवती प्रदक्षिणा घालत होती, त्यावेळेला साक्षात अग्निदेव सुद्धा तिच्यावर मोहित झाले। कसे तर पूर्व काळामध्ये शुकी नावाच्या देवतांच्या शक्तीवर अग्निनारायण आकृष्ट झाले होते। त्याप्रमाणे ते त्या शतद्रुतीवर भाळले, मोहित झाले। त्या शतद्रुतीनं नवविवाहित असलेल्या त्या कन्येनं आपल्या नुपुरांच्या झंकारानं सगळ्या दिशा उपदिशा देवता, त्यांच्या असुर, गंधर्व, मुनी, सिद्ध, मनुष्य आणि नाग इत्यादी सगळ्यांना आपल्या वश केलं, मोहून टाकलं। या शतद्रुतीच्या गर्भातूनच प्राचीन बर्हीचे प्रचेता नावाचे 10 मुलगे जन्माला आले। आणि हे सगळे अत्यंत धर्मज्ञ, त्याचप्रमाणे एकाच नावाचे आणि समान आचरणाचे होते। जेव्हा पित्यानं त्यांना संतती उत्पन्न करण्याचा आदेश दिला, त्यावेळेला त्या सगळ्यांनी तपस्या करण्यासाठी समुद्रामध्ये प्रवेश केला आणि तिथे त्यांनी 10,000 वर्षापर्यंत तप केलं। आणि तपाला फळ देणाऱ्या भगवान श्रीहरींची त्यांनी आराधना केली। घरातून तपस्येसाठी बाहेर पडताना वाटेत भगवान शंकरांनी त्यांना दर्शन दिलं आणि अत्यंत कृपाशील अंतःकरणानं त्यांना ज्या तत्वाचा उपदेश केला, त्या तत्वाचं त्यांनी एकाग्रतापूर्वक ध्यान, जप आणि पूजन केलं। विदुरजींनी विचारलं की ब्रह्मन, या प्रचेतांना मार्गामध्येच भगवान महादेवांनी कशा प्रकारे आपला सहवास दिला आणि त्यांच्यावर प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्यांना काय उपदेश दिला, हे सगळं आम्हाला सारयुक्त अशा ह्याच्यात भाषेत आम्हाला सांगा। कारण भगवान शंकरांचा सहवास मिळणं, त्यांचं दर्शन होणं हे देहधारी लोकांसाठी अत्यंत कठीण आहे। इतरांचं सोडून द्या, पण जे मुनिजन सगळ्या प्रकारची आसक्ती सोडून अत्यंत अलिप्त अशा मनानं, एकाग्र चित्तानं भगवान शंकरांची प्राप्ती करण्यासाठी निरंतर ध्यानमग्न असतात, त्यांना सुद्धा ते सहजासहजी प्राप्त होत नाहीत। भगवान शंकर हे तर आत्माराम आहेत, सदैव आपल्यातच रममाण होणारे आहेत। त्यांना स्वतःसाठी वेगळं काही करणं वा काही मिळवणं याची आवश्यकताच नाही। पण तरी सुद्धा लोकसृष्टीच्या रक्षणासाठी ते सदैव सर्वत्र संचार करत असतात, विचरण करत असतात आणि आपल्याबरोबर स्वतःची जी घोररूपा शक्ती आहे शिवा, तिला ते घेऊन हिंडत असतात। मैत्रीजी म्हणाले, विदुरजी, हे सगळे प्रचेतागण अत्यंत साधू स्वभावाचे, चांगल्या स्वभावाचे होते। वडिलांची आज्ञा शिरोधार्य मानून तपस्येमध्ये चित्त लागावं म्हणून पश्चिमेच्या दिशेने ते बाहेर पडले। आणि चालता चालता त्यांना समुद्रासारखंच अतिशय विशाल विस्तीर्ण असं एक
सरोवर दिसलं. महापुरुषांचं चित्त जसं विशाल असतं तसंच हे सरोवर स्वच्छ होतं, विशाल होतं, पाणी सुद्धा स्वच्छ होतं. आणि त्या पाण्याकडे बघितल्यानंतर त्या पाण्यात राहणारे मत्स्यादी जे जलचर जीव होते ते सुद्धा मुक्तपणे तिथे विहार करत होते, प्रसन्न चित्तानं सगळीकडे हिंडत होते असं त्यांना जाणवलं. त्या सरोवरामध्ये नीलकमल, लाल कमल, रात्री दिवसा आणि संध्याकाळी उमलणारी विविध जातींची कमळं, त्याचप्रमाणे इंजीवर वगैरे अन्य प्रकारची कमळं ही सतत फुलत राहून ते सरोवर अतिशय सुशोभित असं दिसत होतं. त्या सरोवराच्या तटावर हंस, सारक, सारस, चक्रवाक, कारंडव इत्यादी जलपक्षी सुद्धा मधुर असा आवाज करत होते. सरोवराच्या चारी बाजूला विविध जातीचे वृक्ष, लता होत्या. त्यांच्यावर भुंगे अतिशय मस्तपणे गुंजारव करत होते आणि त्यांच्या त्या गोड अशा आवाजामुळं आनंदित होऊन असं वाटत होतं की त्या वृक्षलतांना रोमांच येत होते. वाऱ्यामुळं ह्या कमलकोशातले जे परागपुंज होते ते सगळीकडे चारी बाजूला उडत होते. जणू काही कुठल्या तरी उत्सवात गुलाल उधळावा असं वाटत होतं. आणि ह्या सरोवराच्या परिसरामध्ये मृदंग, पणाव इत्यादी वाद्यांच्या साथीवर अनेक दिव्य राग रागिणींचं गायन क्रमशः चाललेलं होतं. तो आवाज अतिशय गोड होता. आणि हे सगळं ऐकल्यानंतर, बघितल्यानंतर ह्या प्रचेतसांना, या राजकुमारांना अतिशय आश्चर्य वाटलं. इतक्यात त्यांना असं दिसलं की देवाधिदेव भगवान शंकर आपल्या सर्व अनुचरांचं त्या सरोवरातून बाहेर येत आहेत. भगवान शंकरांचं शरीर एखाद्या तप्त सुवर्ण राशीप्रमाणे दिव्य अशा कांतीने युक्त होतं. कंठ नीलवर्ण होता आणि तिन्ही नेत्र विशाल होते. ते आपल्या भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी सदैव सज्ज होते. आजूबाजूला त्यांच्या अनेक गंधर्व भगवान शंकरांच्या यशाचं संकीर्तन करत होते. आणि अचानक हे भगवान शंकरांचं दर्शन घडलेलं बघून त्या प्रजेतांना अतिशय कुतूहल निर्माण झालं. त्यांना आश्चर्य वाटलं आणि भगवान शंकरांच्या पायाशी त्यांनी अत्यंत भक्तिभावानं प्रणाम केला, वंदन केलं. शरणागतांचं भय नाहीसं करणारे धर्मवत्सल असते भगवान शंकर यांच्या या विनम्र प्रणिपातानं प्रसन्न झाले आणि आपल्या दर्शनानं प्रसन्न झालेल्या त्या धर्मज्ञ आणि शीलसंपन्न अशा राजकुमारांना ते सांगायला लागले. ते काय सांगत होते पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.